हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर आजचं हे इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं 12वं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन याच्या अगोदर आपण पाहिलेले बरोबर आहे. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन बरोबर आहे. आज बघायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, ओके. तर यापूर्वीचे लेक्चर तुम्ही जर पाहिलं नसेल तर तुम्हाला हे लेक्चर समजणार नाही. डायरेक्ट हे लेक्चर बघू नका, ठीक आहे. कारण याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज यूज होणार आहे बरोबर आहे. आपण बघितलं होतं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज काय असतो. समजा हा एक चार्ज आहे, इथं हा प्लस क्यूचा चार्ज आहे, ठीक आहे. इथून ऍट अ डिस्टन्स आर वरती समजा पॉइंट पी आहे. या पॉइंट पी वरती इलेक्ट्रिक फील्ड काढायची आपल्याला. कशी काढतो आपण? या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड हा प्लस आहे, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन कशी असेल? अवे बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड E इज इक्वल टू के क्यू बाय आर स्क्वेअर. ही काय होती? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. आता इथे के काय असतो? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मीडियम साठी एअर और व्हॅक्यूम असेल तर, आणि 1/4 पाय एप्सिलॉन इतर मीडियम साठी. ठीक आहे, हे आपण बघितलेले. आज बघायचं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू रिंग. ड्यू टू रिंग, रिंग बघायचंय. कंप्लीट रिंग ड्यू टू हाफ रिंग ड्यू टू क्वाड्रंटल रिंग. ठीक आहे, रिंगच्या एका क्वाड्रंट मुळे किती फील्ड असते. आणि इन जनरल इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू आर्क ड्यू टू एन आर्क ऑफ अ सर्कल ॲट इट्स सेंटर. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये हे आपल्याला बघायचंय. चला तर मग स्टार्ट करूत. वही आणि पेन काढा आणि लेक्चर लिहायला सुरुवात करा. चला स्टार्ट करू. पहिल्यांदा बघू इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ रिंग. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ रिंग ऑन इट्स ऍक्सिस फ्रॉम डिस्टन्स एक्स फ्रॉम इट्स सेंटर. प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेमच्या फॉर्म मध्ये घ्यायला लागलो. अ रिंग ऑफ रेडियस ए कंटेन अ चार्ज क्यू डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओव्हर इट्स लेंथ. म्हणजे ही एक रिंग आहे, या रिंग वरती पूर्ण काय झालेलं आहे? चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. कोणताही माना तुम्ही, पॉझिटिव्ह माना किंवा निगेटिव्ह माना. समजा आपण पॉझिटिव्ह मानला, काही फरक पडत नाही. ठीक आहे, आपण पॉझिटिव्ह मानला, इथं मानला. ठीक आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे चार्ज, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आता पुढे काय म्हणते? फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ द रिंग. आता ही रिंग आहे बघा, समजा ही एक रिंग आहे, गोल रिंग आहे. ठीक आहे, गोल रिंग आहे. इथून तुमच्या दिशेनं काय ऍट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम सेंटर काय एक पॉइंट आहे. इथे एक पॉइंट आहे, ही रिंग आहे. या रिंगच्या सेंटर पासून इथे काही दिसत नाहीये. ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही इमॅजिन करा अशी गोल रिंग आहे. समजा सर्कल काढतो मी, थोडंसं छोटंसं हे सर्कल काढतो. इथे हा जो पॉइंट आहे, या पॉइंट पासून एवढ्या डिस्टन्स वरती इथे एक पॉइंट आहे. आता हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला तुम्हाला या पूर्ण रिंग मुळे काय करायची? इलेक्ट्रिक फील्ड काढायची. हे किती डिस्टन्स झालं? हे पेन एवढं डिस्टन्स झालं. हे एक्स आहे समजा. इथे एक या पेनच्या टोकावरती काय पॉइंट आहे, पॉइंट पी आहे समजा. याचा डिस्टन्स किती? हे एक्स आहे. या सेंटर पासून एक्स डिस्टन्स आहे. आता इथून हे इतकं डिस्टन्स, इथून कुठल्याही पॉइंटचं सर्कलवरच्या म्हणजेच रिंगवरच्या कुठल्याही पॉइंटचं डिस्टन्स या पॉइंट पासून कसं असेल? सेम असेल बरोबर आहे की नाही? हा, आणि त्याचं काढायचं असेल तर कसं करावं लागेल? हे डिस्टन्स एक्स आहे, हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आर आहे. ही काय झाली? रेडियस झाली. ही रेडियस काय दिली आपल्याला? ए दिली. रेडियस दिली आपल्याला ए. समजायला ना? इथं या पॉइंटला काय आपला पॉइंट आहे. मग हे झाला, हा झाला राईट अँगल ट्रायंगल. हा झाला बघा, हा काय झाला? इथं राईट अँगल होईल. ठीक आहे, हे असंच इथं काय होईल? हा हायपोटेनस येईल. हे झालं डिस्टन्स आर, स्मॉल आर समजा. ठीक आहे, इथं जर काढून दाखवलं तर काय होईल बघा? हे असं काहीतरी येईल. हे डिस्टन्स काय होईल? हे डिस्टन्स एक्स येईल. हे येईल ए, रेडियस ए, आणि हे डिस्टन्स आर असं होईल. बरोबर आहे. प्रत्येक पॉइंट साठी हे कॉन्स्टंट असेल. आर ए कॉन्स्टंट आहे, एक्स कॉन्स्टंट आहे, म्हणजे आर पण कॉन्स्टंट असेल. इथपर्यंत समजलं? क्लिअर आहे ना? एक रिंग आहे, रिंगच्या सेंटर पासून एक्स डिस्टन्स वरती एक पॉइंट आहे. त्याचं प्रत्येक पॉइंट पासून, रिंगच्या प्रत्येक पॉइंट पासून डिस्टन्स काय आर आहे, आणि ते काय असेल? कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, कारण का
ए कॉन्स्टंट आहे, एक्स कॉन्स्टंट आहे, म्हणजे आर काय असेल बघा, आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल. आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल. काढता येईल ते. आर स्क्वेअर हा राईट अँगल आहे. आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे आर इज इक्वल टू काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे आपल्याला नंतर कामाला येईल. ठीक आहे, हे समजलं इथपर्यंत. ओके, आता बघा, आता काय करायचंय, आता आपल्याला या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड काढायची. पॉइंट पी ला समजा इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे ड्यू टू दिस रिंग. पण रिंग म्हणजे काय, पॉइंट चार्ज आहे का, नाही. पॉइंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड माहिती आहे आपल्याला, के क्यू बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, मग काय करायचं, मग आता काय करायचं, आपल्याला पॉइंट चार्जच्या फॉर्म्युल्यावरून याची इलेक्ट्रिक फील्ड काढायची. म्हणजे काय करायचंय, इथे एक छोटासा, इथे एक एलिमेंट घ्यायचा, छोटासा एलिमेंट पॉइंट चार्ज घ्यायचा. या पॉइंट चार्जमुळं या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काढायची. या पॉइंट चार्जमुळे काय करायची, पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड काढायची. ठीक आहे, या चार्जमुळे पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड काढायची. आता या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड काढायची या एका चार्जमुळं, आणि त्याला इंटिग्रेट करायचं. त्याला काय करायचं, इंटिग्रेट करायचं, म्हणजे टोटल आपल्याला टोटल रिंग मुळे या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड मिळेल. ठीक आहे, मग काय करू, या ठिकाणी छोटासा चार्ज काय म्हणू, या ठिकाणी छोटासा चार्ज म्हणू डी क्यू. काय म्हणू, डी क्यू, ज्याची लेंथ किती असेल, ज्याची लेंथ असेल डीएल, ज्याची लेंथ किती असेल डीएल. ठीक आहे, लिहा मग हे साईडला राहू द्या, हे नंतर लागणार आपल्याला. लेट अस consider a small charge. दिसतंय क्लिअर सगळं. Let us consider a small charge dq at point A. याला म्हणू आपण पॉइंट A. ठीक आहे, at point A. Let us consider a small charge dq at point A. आता ए या ठिकाणच्या चार्जमुळे, ए या ठिकाणचा स्मॉल चार्ज आहे. स्मॉल चार्ज म्हणजे कसा आहे, स्मॉल चार्ज लाईक पॉइंट चार्ज. स्मॉल चार्ज कसा आहे, लाईक पॉइंट चार्ज आहे, लाईक पॉइंट चार्ज ऍट ए. मग आता हा जर पॉइंट चार्ज असेल तर या पॉइंट चार्ज मुळे आपल्याला पी या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड सांगता येईल. हे डिस्टन्स एक्स आहे, हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स काय, रेडियस आहे. हे डिस्टन्स किती आहे, रेडियस एवढं, म्हणजे ए. आणि हे डिस्टन्स किती आहे, आर आहे. ए पी हे डिस्टन्स किती आहे, आर आहे. आर आपल्याला तिकडं काढता येईल. ठीक आहे, आर इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल. मग इलेक्ट्रिक फील्ड at P due to electric field at P due to charge dq at A is किती असेल, पॉइंट चार्ज झाला. आता हा काय झाला, पॉइंट चार्ज झाला. पॉइंट चार्ज मुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, के क्यू बाय आर स्क्वेअर. बरोबर आहे, त्याला काय म्हणून, स्मॉल इलेक्ट्रिक फील्ड असेल ती डी क्यू, आणि ती काय असेल, के क्यू बाय आर स्क्वेअर. के क्यू बाय आर स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू आपण नंतर पुट करू. ठीक आहे, सध्या आर जाऊ द्या. के क्यू बाय आर स्क्वेअर. मग ही झाली डीई, ही काय झाली, ही झाली डीई. ठीक आहे, लिहून घ्या इथपर्यंत. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ही झाली डीई. आता हा जो अँगल आहे, हा अँगल समजा आहे थीटा. हा अँगल काय म्हणला मी, थीटा मानला. ठीक आहे, तर या डीई चे काय होतील, या डीई चे दोन कंपोनंट होतील. या डीई चे काय होतील, दोन कंपोनंट. अगोदर तुम्ही लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिलं, चला आता हे मोडायचं, मला हे मोडायचं. आता इथे काय करणार, मी कंपोनंट काढणार आहे. आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड ऍट पी ड्यू टू चार्ज डी क्यू ऍट ए इज डीई. आता याचे जे कंपोनंट काढले तर काय होतील, हा होईल, हा अँगल थीटा आहे, म्हणजे हा अँगल काय झाला, थीटा. म्हणजे हा झाला डीई कॉस थीटा, आणि हा काय झाला इकडला, डीई साइन थीटा. डीई साइन थीटा, डीई साइन थीटा, डीई साइन थीटा. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही.
आता बघा, आता काय होतंय, ड्यू टू सिमेट्रीमुळे काय होतंय बघा. समजा हा एच्या एक्झॅक्टली इथला पॉईंट आहे, हा इथे एक पॉईंट आहे बी, इथं पॉईंट आहे बी. आता या पॉईंटमुळे काय होईल, या पॉईंटमुळे ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट. कसला पॉईंट, डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट. एचा डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट आहे समजा बी. आता बी पॉईंटमुळे सुद्धा पी या ठिकाणी काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असेल, बरोबर आहे. बी पॉईंटमुळे सुद्धा काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असेल ना. इथं डी क्यू आहे, इथला पण पॉईंट चार्ज बी या ठिकाणचा पॉईंट चार्ज डी क्यू आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड काय असेल डीई. आणि याचा कॉम्पोनंट म्हणजे आता हा अँगल समजा थिटा असला तर हा सुद्धा काय होईल इकडला अँगल थिटा. मग याचा पण कॉम्पोनंट येईल, काय येईल इकडं डीई कॉस थिटा, आणि इकडं वरती डीई साइन थिटा. येईल की नाही, बरोबर आहे, येईल की नाही. आता काय होईल, आता बघा याच्यामुळं, या कॉम्पोनंटमुळं, हे बघा इकडे बघा, ए या ठिकाणच्या पॉईंट चार्जमुळं पी या ठिकाणी काय झाली, इलेक्ट्रिक फील्ड डी आली. त्याचे कॉम्पोनंट काय म्हणले आपण, हा अँगल थिटा, तर डीई कॉस थिटा डीई साइन थिटा आली, बरोबर आहे. बी या ठिकाणच्या पॉईंट चार्जमुळे काय होईल, ए या ठिकाणच्या चार्जचा डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट, ए चा डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट कोणता आहे, बी आहे. या चार्जमुळे काय होईल, इथं पण इलेक्ट्रिक फील्ड डीई होईल. तर मग ही जी डी आहे, आता हे अवे दाखवली मी, कारण चार्ज कसं दाखवला आपण पॉझिटिव्ह. जर हेच जर हाच जर चार्ज निगेटिव्ह असता तर इलेक्ट्रिक फील्ड आपण टुवर्ड्स चार्ज दाखवली असती, अशी इकडे दाखवली असती, ठीक आहे, अशी दाखवली असती, अशी अपोजिट, ठीक आहे. पण पॉझिटिव्ह मानलं आपण म्हणून अवे दाखवायला लागलो. आता बघा डी झाली, या बी या ठिकाणच्या चार्जमुळे काय झाली, पी या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड डी झाली. आता ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड, या इलेक्ट्रिक फील्डचे परत कॉम्पोनंट काढले, हा अँगल थिटा आहे, हा अँगल थिटा आहे, कारण अँगल सेम तयार होणार आहे. हा अँगल थिटा असेल तर हा थिटाच तयार होणार आहे, कारण डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट आहे, ठीक आहे. सिमेट्री आहे, सिमेट्रीमुळे काय होणार आहे, हा अँगल थिटा तर हा थिटाच तयार होणार आहे. मग याचे कॉम्पोनंट काढले तर डी, हा अँगल थिटा आहे, अपोजिट अँगल हा थिटा. मग इकडे याचा डीचा इकडे कॉम्पोनंट डी कॉस थिटा, आणि याला अपोजिट डी साइन थिटा. मग काय होईल, हे डी साइन थिटा आणि हा डी साइन थिटा एकमेकाला काय करतील, कॅन्सल करतील. डी साइन थिटा एकमेकांना कॅन्सल करतील. शिल्लक काय राहिला, शिल्लक राहिले कॉम्पोनंट फक्त डीई कॉस थिटा, हे दोन कॉम्पोनंट शिल्लक राहिले, ठीक आहे. हे दोन कॉम्पोनंट्स शिल्लक राहिले. म्हणजे रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड, बघा रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ऍट पी काय असेल, डीई कॉस थिटा असेल. काय लागले का, कळलं ना. हा बघा, वाटलं तुम्ही काय करा, सेपरेट फिगर काढा. अगोदरची फिगर जशाला तशी पहिली, नंतर निळ्या पेन लाल पेन जे मी लिहिले त्याच्यामध्ये ही डबल फिगर काढा, ही फिगर डबल काढा तुम्ही, ठीक आहे, डबल काढा. मी एकदाच काढली त्याच फिगरमध्ये, तुम्ही डबल काढा एकदा. आता बघा, आता काय होईल, ड्यू टू सिमेट्री, हे मोडतो मी वरचा, तुम्ही लिहा ड्यू टू सिमेट्री ऑफ रिंग, ड्यू टू सिमेट्री ऑफ रिंग, लिहिलात ना, लिहा ड्यू टू सिमेट्री ऑफ रिंग, इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणू, कंपोनेंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिमेट्री ऑफ रिंग, components वर्डिंग व्यवस्थित करावं लागेल. ड्यू टू सिमेट्री ऑफ रिंग असं म्हणा, ड्यू टू सिमेट्री ऑफ रिंग, नेट इलेक्ट्रिक फील्ड at P is along positive x-axis, the component of electric field, the component of असं म्हणू DE along this direction
along this direction is कोणता आहे is DE cos theta DE cos theta ठीक आहे. आता बघा आपण कशामुळे काढायला लागलो या DQ मुळे A या ठिकाणच्या DQ मुळे ठीक आहे. ड्यू टू सिमेट्री ऑफ रिंग द नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट P वाटलं तिथं लिहा ड्यू टू DQ या DQ मुळे ठीक आहे. ड्यू टू DQ at A due to DQ the component of net electric field at P due to DQ confusion नको नंतर due to DQ at P is along positive x axis. The component of DE along this direction is DE cos theta. आता काय बघा इथं दोन DE cos theta दिसायला लागली तुम्हाला पण आपल्याला A या ठिकाणच्या चार्ज मुळे या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे. B या ठिकाणच्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड गृहीत धरायची नाही. नीट लक्ष द्या. B या ठिकाणच्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड गृहीत धरायची नाही. मी तुम्हाला कॅन्सल होते ह्याचे दोन कंपोनंट आहेत ना. A या ठिकाणच्या इलेक्ट्रिक फील्डचा DE sin theta कंपोनंट आणि B या ठिकाणच्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे तयार होणारा DE sin theta कंपोनंट एकमेकांना कॅन्सल करतात आणि दोन्ही फील्ड मुळे कोणता कंपोनंट शिल्लक राहिला दोन्ही यांना एकमेकांना कॅन्सल केल्यामुळे कंपोनंट कोणता शिल्लक राहिला या ठिकाणचा फक्त DE cos theta शिल्लक राहिलाय ठीक आहे. हा म्हणजे काय होईल hence E is equal to integration of DE cos theta. E is equal to integration of DE cos theta म्हणजे काय होईल याचं जर इंटिग्रेशन केलं फक्त आपण या DE cos theta तर काय मिळेल आपल्याला नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट P मिळेल. नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट P मिळेल आणि DE काय असतं DE काय असते K DQ K which is equal to integral DE काय असते K into DQ upon R square into cos theta बरोबर आहे नाही. हा बघा आता इथं बघा याच्यावरून हे A आहे हे x आहे हे R आहे. A आहे x आहे आणि R आहे आणि हा अँगल काय हा अँगल थीटा आहे बरोबर आहे. इथून R काढला आपण R काढलं ठीक आहे. हे R काढलेले R काढला. आता इथून cos theta काढा इथूनच cos theta काढा. cos theta काय येईल cos theta is equal to adjacent side upon hypotenuse x upon R आलं ठीक आहे. या व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. hence E is equal to integral K dq upon R square cos theta काय x by R. आता सगळंच कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये. dq जो सोडला चार्ज तर बाकीचं सगळं कॉन्स्टंट आहे. k कॉन्स्टंट x कॉन्स्टंट ही जी डिस्टन्स आहे ज्या डिस्टन्स वरती आपली इलेक्ट्रिक फील्ड काढायची ती कॉन्स्टंट आहे. रिंगची रेडियस a कॉन्स्टंट आहे आणि त्याच्यामध्ये ह्या दोन्ही कॉन्स्टंट असल्यामुळे R कशावर डिपेंड आहे A आणि x वर. R इज इक्वल टू a रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. a कॉन्स्टंट आहे x कॉन्स्टंट आहे आणि म्हणून R कॉन्स्टंट आहे ठीक आहे. म्हणजे इंटिग्रेशन कशासाठी सांगायला लागलो मी कॉन्स्टंट कारण इंटिग्रेशनच्या मध्ये काय राहतं फक्त व्हेरिएबल राहतो. काय राहतो फक्त व्हेरिएबल. इंटिग्रेशन कशाच घेतो आपण व्हेरिएबलचं करतो. कॉन्स्टंट कशाच्या बाहेर घ्यायचा इंटिग्रेशन साइनच्या बाहेर. कॉन्स्टंट टेक इट आउटसाइड कॉन्स्टंट काय मग kx डिवायडेड बाय r क्यूब हे झालं कॉन्स्टंट. इंटिग्रेशन काय राहिलं इंटिग्रेशन dq. आता dq या dq चं इंटिग्रेशन घेतलं इथला dq घेतलं तर टोटल चार्ज येईल ना q. टोटल चार्ज होईल रिंगचा तर सगळ्यात चार्जचं टोटल चार्ज या dq चार्जचं सगळ्यात dq एवढं चार्ज आहे. आता प्रत्येक ठिकाणचं या पूर्ण रिंग वरचं जे dq जोडले आपण तर काय तयार होईल q तयार होईल ना बरोबर आहे ना. सगळ्या dq ची बेरीज काय येईल q. इंटिग्रेशन म्हणजे काय असते बेरीज असते. इंटिग्रेशन म्हणजे काय असते कंटिन्युअस समेशन असते. इंटिग्रेशन म्हणजे कंटिन्युअस समेशन म्हणजे dq च्या ऐवजी काय यायला पाहिजे q यायला पाहिजे म्हणजे काय येईल q येईल तिथं. लक्षात आलं इंटिग्रेशन ऑफ dq काय येईल q म्हणजे काय आलं ते k into x into q डिवायडेड बाय r क्यूब. ही झाली नेट इलेक्ट्रिक फील्ड. r ची व्हॅल्यू काय रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. r ची व्हॅल्यू काय रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर लिहिलं ओके. चला
पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता यालाच फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये लिहू. झालं, हेच एक्सप्रेशन आहे. के क्यू एक्स वाटलं के क्यू एक्स अपॉन आर क्यूब लिहा वाटलं तर के क्यू एक्स अपॉन आर क्यूब. चला हे मोडू. चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता बघा यालाच वेगळ्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येतं. वेगळ्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येतं. ई इज इक्वल टू, आता ही ई जी काढली ती काय, ई नेट आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे. ई नेट पण लिहिता येईल तुम्हाला. ई इज इक्वल टू के क्यू एक्स डिवाइडेड बाय आर क्यूब. वाटत आर ची व्हॅल्यू टाका इथून. आर ची व्हॅल्यू टाका. आर इज इक्वल रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे काय के क्यू एक्स अपॉन आर ची व्हॅल्यू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे त्याला काय लिहिता येते, आर स्क्वेअर, सॉरी आर काय रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. याला करू ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा पॉवर किती आहे, हे 3/2 करता येतं. 3/2 चालेल का. हे ब्रॅकेटचा पॉवर इथं 3 होता, हे 3 केलाय आणि हे रूट मध्ये होतं. ठीक आहे, हे रूट मध्ये म्हणजे त्याला कसं लिहिता येते म्हटलं, एक स्टेप वाढवा. के क्यू एक्स डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2. ब्रॅकेट रेस टू 3/2. तर हे झालं तुमचं फायनल एक्सप्रेशन. ई इज इक्वल टू के क्यू एक्स डिवाइडेड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2. हे झालं फायनल एक्सप्रेशन. म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू continuous charge distribution, electric field due to ring which is uniformly charged at a distance x from center of ring is equal to k q x upon a square plus x square. आता हे कशावर आहे, ऍक्सिस वर पॉइंट आहे. ठीक आहे, हा पॉइंट कुठे, ऍक्सिस वर आहे. तुम्हाला सांगितलं मग हे रिंग असते गोल आणि त्याच्या सेंटर पासून अशी आउटसाइड किंवा इनसाइड काही म्हणा. कळलं. तर हे झालं इलेक्ट्रिक फील्डचं एक्सप्रेशन. ठीक आहे, आता हे बाकी सगळं मोडालो मी. आता या एक्सप्रेशन सोबत खेळायचं आपल्याला. ठीक आहे, वी विल प्ले विथ दिस एक्सप्रेशन नाव. बघा आता याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू एकदा 0 ठेवा, एकदा इन्फिनिटी ठेवा. तर काय येते बघा, एकदा एक्स ची व्हॅल्यू काय करायची 0 म्हणजे कुठं, पॉईंट कुठं आला, एक्स ची व्हॅल्यू 0 म्हणजे पॉईंट कुठं आला, सेंटरला आला पॉईंट. बरोबर आहे, एक्स ची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे पॉईंट कुठं आला, सेंटरला आला. कारण एक्स कुठून डिस्टन्स आहे, सेंटर पासूनचा डिस्टन्स आहे. एक्स कुठून डिस्टन्स आहे, सेंटर पासूनचा डिस्टन्स आहे. म्हणजे एक्स 0 झाला तर काय होईल, पॉईंट सेंटरला येईल. बघा, इफ एक्स इज इक्वल टू 0, जर एक्स 0 आला, इफ एक्स इज इक्वल टू 0 देन काय होईल, एक्स जर 0 झालं संपलंच की. इथे 0 टाका. हे 0 झालं म्हणजे काय, सगळं 0 करून टाकलं ना. देन e is equal to 0. Hence e is 0 at center of ring. हे कॉमन सेन्स न पण कळलं असतं, फॉर्म्युला माहित नसला तरी कळलं असतं. कसं बघा, हे बघा, समजा ही रिंग आहे, रिंग दिसती का, अंडा दिसायला लागलाय नाही ना. ई ठीक आहे, थोडंसं समजून घ्या, ही रिंग आहे आता. ओके, आता बघा काय होईल, डायमेट्रिक छोटे काही तुम्हाला दाखवतो मी, काही पॉइंट चार्जेस मुळे दाखवतो तुम्हाला. आता बघा इथं समजा हे मी काय केले, काही पॉइंट चार्जेस घेतलेले. ठीक आहे, प्रत्येकाला काय असेल, आता इथला हा पॉइंट चार्ज आहे, याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड अशी इकडे असेल. बरोबर आहे, अशी इकडं. आणि याच्या डायमेट्रिकली अपोजिटचा पॉईंट जो आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल. दोन्हीची इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांना कॅन्सल करेल. बरोबर आहे. तसंच काय होईल, इथल्या पॉईंट चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडे असेल आणि इथल्या पॉईंट चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडे असेल या ठिकाणी. आता काय होईल, या दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांना कॅन्सल करतील. तसंच या ठिकाणच्या चार्जमुळे इकडे इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल आणि या ठिकाणी चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल. दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतील. या ठिकाणी चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडं, या ठिकाणी चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडं, दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतील. असं सगळे काय करतील, सगळे चार्जेस डायमेट्रिकली अपोजिट चार्जेस एकमेकांच्या इलेक्ट्रिक फील्ड काय करतील, कॅन्सल करतील. आणि त्याच्यामुळे काय होईल, नेट इलेक्ट्रिक फील्ड 0 येईल. काय होईल, नेट इलेक्ट्रिक फील्ड 0 येईल. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड इज 0 ऍट द सेंटर ऑफ रिंग. हे आपल्याला लक्षात येतं. बरोबर आहे.
हे झालं सेंटरला, हे झालं सेंटरला. समजा समजा अशी कंडिशन आहे, इफ सेकंड, इफ x is larger as compared to a, x is large, x is very large as compared to a, then काय होईल बघा मग, x is very large as compared to a, तर इथं काय होईल, a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर च्या ऐवजी आपल्याला फक्त a स्क्वेअर लिहिता येईल, बरोबर आहे का, a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर च्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येईल, फक्त x स्क्वेअर लिहिता येईल, फक्त x स्क्वेअर लिहिता येईल. म्हणजे बघा a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, आता एक्सच मोठा आहे a पेक्षा खूप मोठा आहे म्हणल्यानंतर काय होईल, a चा स्क्वेअर अजून मोठा होईल आणि x चा स्क्वेअर काय होईल, देन काय होईल, a स्क्वेअर विल बी व्हेरी 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 लार्ज, ओ सॉरी x स्क्वेअर विल बी व्हेरी 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 लार्जर दॅन a स्क्वेअर. कळले का, x छोटा आहे अगोदरच कुणापेक्षा, x मोठा आहे अगोदरच, खूप मोठा आहे a पेक्षा, तर काय होईल, x चा स्क्वेअर a स्क्वेअर पेक्षा खूप खूप मोठा होईल, बरोबर आहे, खूप 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 मोठा होईल. हा, त्याच्यामुळे काय होईल, a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय घेता येईल आपल्याला, एक्स स्क्वेअर घेता येईल, बरोबर आहे. म्हणजे काय म्हणायला लागले थोडक्यात, ही जी रिंग आहे, ही जी रिंग आहे, आता ही रिंग, ठीक आहे रिंग काढू, ही जी रिंग आहे या रिंग पासून हे डिस्टन्स कसं आहे, खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. समजा हे डिस्टन्स, हे झालं डिस्टन्स, हे झालं एक्स आणि हे झालं ए. आता बघा एक्सच्या तुलनेत ए कसं आहे, खूप छोटं आहे, एक्सच्या तुलनेत ए खूप छोटं आहे, ही अशी केस म्हणते, अशी केस आहे, वाय गेली केस नाही, केस म्हणजे काय, केस शक्यता, अशी एक शक्यता आहे, ठीक आहे, पॉसिबिलिटी आहे. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय होईल, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एक्स स्क्वेअर येईल. मग त्यावेळेस काय होईल, ई इज इक्वल टू काय होईल, इथून बघा के क्यू एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय आलंय, एक्स स्क्वेअर आलाय, एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2, ब्रॅकेट रेस टू 3/2, बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 कॅन्सल, मेले, 2 मारून टाकलं. मग काय होईल, के क्यू एक्स डिवायडेड बाय एक्स चा क्यूब झाला, एक्स चा क्यूब. आता एक्स चा क्यूब आहे वर, एक्स आणि एक्स चा क्यूब आहे खाली, म्हणजे काय होईल, हे झालं के क्यू एक्स न एक्स ला मारलं, परत काय शिल्लक राहिली तर खाली एक्स चा स्क्वेअर शिल्लक राहिला. हा, हे एक्सप्रेशन बघितलंय का कुठतरी, तुम्ही बघितलंय का, लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज काय असते, के क्यू बाय एक्स स्क्वेअर. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे थोडक्यात जर समजा मी याच ठिकाणी एक चार्ज ठेवला क्यू आणि त्याच्यापासून एक्स डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड काढायची, मला या पॉइंट इलेक्ट्रिक फील्ड काढायची, तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो, पॉइंट चार्ज मुळे के क्यू बाय एक्स स्क्वेअर असतो, बरोबर आहे. पण ही रिंग आहे आणि रिंगची इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला काय लागली, के क्यू बाय एक्स स्क्वेअर लागली. म्हणजे काय, आता बघा सरळ आहे, जर बांगडी घेतली, चुडी कळती, बांगडी, हा घेतली, चुडी खनकाई रे, ठीक आहे चला, चुडी घेतली, बांगडी घेतली आणि बांगडी काय केली, बांगडी इथं आहे आणि तुम्ही काय केलं, तुम्ही माझ्यापासून एक 30-40 फूट अंतरावर गेलात, बांगडी खूप छोटी दिसते, अजून थोडं पुढे गेलात, बांगडी अजून छोटी दिसेल, समजा एक 50 मीटर अंतरावर गेलात, 150 मीटर अंतरावर गेलात, तर काय होईल, बांगडी तुम्हाला पॉइंट साईज सारखी दिसेल, बरोबर आहे. म्हणजे ॲट अ लार्ज डिस्टन्स म्हणजे ॲट लार्ज एक्स, when x is very large, ring behaves like a point charge, रिंग काय होते, पॉइंट चार्ज सारखी वागायला लागते, आणि म्हणून पॉइंट चार्ज सारखी वागायला लागते आणि इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा कशासारखी देते, पॉइंट चार्ज सारखी देते, ठीक आहे. इट मीन्स that is at large x ring behaves like point charge, आणि हे आपल्याला कशावरून दिसायला लागले, इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म्युलावरून पण दिसायला लागले, बरोबर आहे. E इक्वल टू के क्यू बाय एक्स स्क्वेअर, ठीक आहे. आता बघा इलेक्ट्रिक फील्ड ऍट सेंटर किती आली, 0. इलेक्ट्रिक फील्ड ऍट सेंटर आली 0. इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ लार्ज डिस्टन्स काय आली, के क्यू बाय एक्स स्क्वेअर. समजा एक्स ची व्हॅल्यू खूपच मोठी झाली, इन्फिनिटी झाली, एक्स ची व्हॅल्यू काय झाली, खूपच मोठी झाली, इनफायनाइट झाली, किती झाली, इनफायनाइट झाली, तर काय होईल, ऍट एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. थर्ड केस,
ॲट एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी किंवा इफ एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी, देन काय होईल, देन आता याच्यामध्ये बघा या एक्सप्रेशन मध्ये एक्स इज इन्फिनिटी, एक्स इन्फिनिटी आहे म्हणजे काय, एक्स इज व्हेरी 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 लार्जर दॅन ए आहे, म्हणजे इक्वेशन काय इक्वल टू के क्यू बाय एक्स स्क्वेअर, ए इज इक्वल टू के क्यू बाय एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरता येईल ना. एक्स मोठा आहे खूप ए पेक्षा, म्हणजेच काय एक्स मोठा आहे म्हणजे बघा इथं काय एक्स खूप मोठा आहे ए पेक्षा, इथं तर इन्फिनिटी आहे म्हणजेच काय खूप मोठा आहे ए पेक्षा, तीच केस आहे. मग काय होईल, एक्स इन्फिनिटी असेल तर के क्यू बाय इन्फिनिटीचा स्क्वेअर काय होतो, इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटीज, आणि म्हणजे काय 1 अपॉन इन्फिनिटी 0, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इज 0 ॲट इन्फिनिटी. बघा मग 0 ला इलेक्ट्रिक फील्ड 2 लागली, सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, इन्फिनिटीला इलेक्ट्रिक फील्ड, इन्फिनिटीला सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड काय 0 आहे. आता सेंटरला 0 आहे आणि इन्फिनिटीला 0 आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी 0 आणि इन्फिनिटी, 0 पॉईंट सेंटरचा पॉईंट आणि इन्फायनाइट डिस्टन्सचा पॉईंट खूप दूरचा पॉईंट, या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम होत असेल. बरोबर आहे, दोन्हींच्या मध्ये कुठेतरी इलेक्ट्रिक फील्ड काय होत असेल, मॅक्सिमम होत असेल. मग आता मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्ड काढायचे, आता मिळाले आपल्याला सेंट्रलला कळलं, आपल्या सेंट्रलला इलेक्ट्रिक फील्ड 0 असते, कशामुळं, रिंगमुळं, रिंगच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड काय असते 0 असते, तसंच रिंगमुळं इन्फायनाइट डिस्टन्सला सुद्धा काय असते इलेक्ट्रिक फील्ड 0 असते. मॅक्सिमम कुठं असते, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे जे एक्सप्रेशन आहे ईचं के क्यू एक्स बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हा बघा डिफरन्शिएशन शिकवत असताना सांगितलं होतं की मॅक्सिमम व्हॅल्यू जर काढायची असेल तर त्या गोष्टीचं डिफरन्शिएशन काय होतं 0, त्या गोष्टीचं म्हणजे फंक्शनचं डिफरन्शिएशन 0 असतं. मग ई ची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर डीई बाय, आता ही एक्स आहे, एक्स डिस्टन्स चेंज होणार आहे, ठीक आहे, डीई बाय डी एक्स काय पाहिजे मग 0 पाहिजे, डीई बाय डी एक्स काय पाहिजे 0 पाहिजे, आणि मिनिमम काढायचं असेल तर डी बाय डी एक्स मिनिमम साठी पण 0 पाहिजे, ठीक आहे, पण मॅक्सिमम साठी 0 पाहिजे, ठीक आहे, डी बाय डी एक्स मॅक्सिमम साठी 0 पाहिजे. मग डी बाय डी एक्स 0 केला तर आपल्याला काय मिळेल, एक्स ची काहीतरी व्हॅल्यू मिळेल, ती व्हॅल्यू त्या ठिकाणच्या एक्सच्या व्हॅल्यूला काय असेल, ई ची जी व्हॅल्यू आहे इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती मॅक्सिमम असेल. लक्षात आला, कुछ याद आ रहा है, नहीं आ रहा तो क्या करो, डिफरेंशिएशन शिकाया पढ़ाया ना, अरे बाबा हो डिफरेंशिएशन शिकवलंय ना. हा काय करा, जा आणि वाया उडून बघा मॅक्सिमा आणि मिनिमा, ज्या ठिकाणी फंक्शन मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन करतं त्या ठिकाणी त्या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असतो आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असतो, निगेटिव्ह असतो, ठीक आहे, हे शिकवलंय. आपल्या इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त. चला हे लिहून घ्या, आता बाकी सगळं मी मोडणार आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता बघा चौथा, ठीक आहे, टू फाइंड ई मॅक्स, ई इज इक्वल टू मॅक्सिमम म्हणजे ई मॅक्स, ठीक आहे, असं म्हणू आपण. टू फाइंड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ई, दॅट इज ई मॅक्स. मॅक्सिमम व्हॅल्यू काय म्हणून आपण, ई मॅक्स. ई मॅक्सला कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, बघा ई इज इक्वल टू काय, ई इज इक्वल टू के क्यू एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज्ड टू 3/2 आहे, ब्रॅकेट रेज्ड टू 3/2 आहे, ठीक आहे. आता याचं काय करावं लागेल, डिफरन्शिएशन करावं लागेल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही साईडला, म्हणजे काय डीई बाय डी एक्स इज इक्वल टू, आता बघा डी बाय डी एक्स काढावं लागेल आपल्याला, किती आहे बघा ते, डीई बाय डी एक्स इज इक्वल टू, आता के कॉन्स्टंट आहे, डी बाय डी एक्स ऑफ के क्यू एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2, हे काय जे काय असेल ते असेल, हे डिफरन्शिएशन येईल, ठीक आहे. आता डी ई ची व्हॅल्यू मॅक्सिमम होण्यासाठी डी बाय डी एक्स काय पाहिजे 0 पाहिजे, मग लिहा फॉर
मॅक्सिमम ई फॉर मॅक्सिमम ई, म्हणजे ईची व्हॅल्यू मॅक्सिमम होण्यासाठी काय पाहिजे, फॉर ई मॅक्स असं म्हणू, फॉर ई मॅक्स डीई बाय डीएक्स शुड बी 0, डीई बाय डीएक्स शुड बी 0, डी बाय डीएक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे, 0 पाहिजे, म्हणजे डी बाय डीएक्स ऑफ के क्यू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 याची व्हॅल्यू काय पाहिजे, 0 पाहिजे, म्हणजे काय पाहिजे, डी बाय डीएक्स ऑफ के क्यू एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 याची व्हॅल्यू 0 पाहिजे, याची व्हॅल्यू 0 पाहिजे, म्हणजे काय होईल बघा, याची व्हॅल्यू 0 आहे. आता याच्यामध्ये बघा के क्यू कॉन्स्टंट आहे, बाहेर काढा, के इंटू क्यू कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, शिल्लक काय राहिलं इथं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 ब्रॅकेट रेज टू 3/2 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. आता दोन्ही साईडला जर के क्यू ने डिवाइड केलं तर, दोन्ही साईडला के क्यू ने जर डिवाइड केलं तर काय होईल, इथलं के क्यू कॅन्सल होईल, 0 बाय के क्यू म्हणजे 0 होईल, बरोबर आहे. आता बघा डिफरन्शिएशनचा एक फॉर्म्युला आहे, वी नो दॅट, लिहितो लगेच इथं, वी नो दॅट डिफरन्शिएशन ऑफ कोशंट डी बाय डीएक्स ऑफ यू बाय व्ही जर असेल तर काय येतं, व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स आणि टोटल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर, टोटल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर, हा असतो फॉर्म्युला, हा असतो फॉर्म्युला. मग काय करायचं, याला यू मानायचं आणि याला व्ही मानायचं आणि त्याला डिफरन्शिएट करायचं, ठीक आहे. चला डिफरन्शिएट करू, हेन्स आता याला डिफरन्शिएशन करा, काय होईल, व्ही म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 इंटू काय होईल आता, डी यू बाय डी एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल 1 मायनस आता यू म्हणजे एक्स आहे, एक्सला एक्स जसं तसं डी व्ही बाय डी एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय कसं काढणार, पहिल्यांदा एक्स रेज टू यांचा डेरिव्हेटिव्ह बघा, एक्स रेज टू यांचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एक्स रेज टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 असा असतो, बरोबर आहे, दिसतंय का, क्लिअर आहे. जस्ट अ मिनिट, हां आता ठीक आहे, हा फॉर्म्युले डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स टू पॉवर एन मायनस 1, त्याच्यानुसार पहिल्यांदा घ्यायचा, याचा पॉवर किती, या पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 3/2 आहे, म्हणजे काय पॉवर पहिल्यांदा पुढे येईल 3/2 उडी मारून पुढे आली 3/2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 3/2 मायनस 1 म्हणजेच 1/2 आलं, बरोबर आहे, 1/2. आता काय करावं लागतं, हे जे मधलं आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो, याला म्हणतात चेन रूल, शिकवलंय, हा याला म्हणतात चेन रूल. आता चेन रूलला काय होतो, पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला 2x, परत याच फॉर्म्युला n इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 2 उडी मारून पुढे एक्सचा पॉवर 1 न कमी केला, 2 ने गेले 1 राहिला 2x आणि ए स्क्वेअर तर कॉन्स्टंटच आहे, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह केला, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 0 आणि टोटल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 आणि टोटलचा स्क्वेअर, हे स्क्वेअर आणि हे 2 कॅन्सल, 2 आणि 2 कॅन्सल झाले, ठीक आहे, आणि हे टोटल इक्वल टू 0, हे टोटलची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे, बरोबर आहे, दिसतंय 0, क्लिअर आहे, ओके, टोटल इक्वल टू 0, हे झालं 0. आता बघा दोन्ही साईडला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब न मल्टिप्लाय केलं तर हे कॅन्सल होईल, तिकडे 0 इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे. मी डायरेक्ट लिहितो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय, हे लिहायची गरज नाही, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, पण नंतर बऱ्याच दिवसांना जर तुम्ही वेळ बघितली तर तुम्हाला काय केलं काहीच कळत नाही, म्हणून डिटेलमध्ये लिहून द्यायला लागलो, ठीक आहे. बघा मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर
ब्रॅकेट क्यूब. ब्रॅकेट क्यूबने काय केलं, मल्टिप्लाय केलं. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे 2 कॅन्सल झाले, म्हणजे क्यूब राहिला फक्त शिल्लक. मग त्याला काय केलं, दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. तर हे कॅन्सल होतील. इकडे 0 इंटू एक्स क्यूब प्लस ए क्यूब, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब, 0 होईल. 0 इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब, 0 होईल. म्हणजे शिल्लक काय राहिलं, शिल्लक राहिलं हेन्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू, आता 3/2 आहे, 3/2 आहे. याला कसं लिहिता येईल, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 च्या ऐवजी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 असं लिहितो. जमते. आणि हे आता इथं बघा, हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले, कारण हे 0च आहे. हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले, हे नाही लिहिलं तरी जमते. ठीक आहे. प्लस 0 म्हणजे 2x प्लस 0 म्हणजे 2x होते. 2x आणि इथलं 2 आणि हे 2 कॅन्सल झाले. त्याला काय झालं, 3 इंटू एक्स इंटू एक्स, 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2, ब्रॅकेट रेस टू 1/2 इज इक्वल टू 0. आता बघा हे सारखं दिसतंय का, सारखं दिसतंय का, कॉमन काढता येईल, कॉमन काढता येईल. ठीक आहे. बघा ह्याला काय करा, राईट साईडला घ्या. सिंपल, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 इज इक्वल टू, हे आले 3x स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2. मेलं. शिल्लक काय राहिलं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअर, एक्स स्क्वेअरला तिकडे घ्या, काय होईल, ए स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, काय झाले, ए स्क्वेअर इज इक्वल टू हे आले 2x स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं, एक्स ची व्हॅल्यू काढायची. हेन्स एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 2. हेन्स एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए बाय रूट 2. हा, ही झाली एक्स ची व्हॅल्यू, ही झाली एक्स ची व्हॅल्यू. आता ही जर व्हॅल्यू आपण या एक्सप्रेशन मध्ये पुट केली तर ई ची व्हॅल्यू मॅक्सिमम येते. ठीक आहे. ई ची व्हॅल्यू काय येते, मॅक्सिमम. कशासाठी, एक्स ची व्हॅल्यू ए बाय रूट 2 किंवा मायनस ए बाय रूट 2 जर ठेवली तर ई ची व्हॅल्यू काय येते, मायनस. आता प्लस आणि मायनस कशासाठी, ही समजा रिंग आहे, अशी रिंग ठेवली मी किंवा अशी रिंग आहे समजा गोल. ठीक आहे. जर माझ्याकडे डिस्टन्स तुम्ही पॉझिटिव्ह घेत असताल, इकडं मध्ये ही रिंग आहे, इकडलं डिस्टन्स जर पॉझिटिव्ह घेतलं मधलं असं, तर तुमच्याकडे डिस्टन्स कसं घ्यावं लागेल, निगेटिव्ह घ्यावं लागेल एक साईडचं. कोणत्याही साईडला घ्या ना, काही फरक पडत नाही. म्हणून ते प्लस आणि मायनस आलेले. ठीक आहे. ओके. चला, हेन्स ई मॅक्स इज इक्वल टू, हेन्स ई मॅक्स इज इक्वल टू, ई मॅक्स काढा बरं. आता एक्स इज इक्वल टू ए बाय 2 काय करा, इक्वेशन मध्ये ठेवा. ई इज इक्वल टू के क्यू एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 या एक्सप्रेशन मध्ये ठेवा आणि ई मॅक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा इथे का, हेन्स ई मॅक्स इज इक्वल टू, ई मॅक्स इज इक्वल टू काय होईल, के क्यू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 आलं. ठीक आहे. याच्या ठिकाणी काय होईल, आता काय ई आहे. ठीक आहे. ई आहे ॲट एक्स इज इक्वल टू ए बाय रूट 2, ई इज इक्वल टू काय होईल, ई मॅक्स. बरोबर आहे. ई इज इक्वल टू काय होईल, ई मॅक्स ॲट एक्स इज इक्वल टू ए बाय रूट 2 इक्वल टू ई मॅक्स. मग काय होईल, ई मॅक्स इज इक्वल टू, हेन्स ई मॅक्स इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी काय ठेवा, ए बाय रूट 2, के क्यू इंटू ए बाय रूट 2 आणि टोटल डिवाइड बाय एक्सचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर अपॉन रूट 2 चा स्क्वेअर, ए स्क्वेअर अपॉन 2, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि रूट 2 चा स्क्वेअर, रूट 2 आणि स्क्वेअर कॅन्सल म्हणजे ए स्क्वेअर बाय 2 प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2, ब्रॅकेट रेस टू 3/2. आता काय करा, के क्यू, हे क्यू आहे नीट करा, हे ए आहे, हे ए आहे. ठीक आहे. हां, आता याला सॉल्व करा, कसं येईल, हेन्स ई मॅक्स इज इक्वल टू के क्यू इंटू ए डिवाइडेड बाय हे रूट 2 इंटू हे ब्रॅकेटमध्ये. आता हे ए स्क्वेअर बाय 2 प्लस ए स्क्वेअर, हे 2 इकडे गेले, 2a स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 3a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 आणि रेज्ड टू हे 3/2. बरं, कोणतीही व्हॅल्यू असेल एक्स रेज टू
एक्स रेस टू 3/2 आहे म्हणजे काय असतं एक्स रूट एक्स असतं ते एक्स रूट एक्स थोडक्यात हे असं असतं एक्स इंटू एक्स रेस टू 1 इंटू एक्स रेस टू 1/2 हे लक्षात येत नसेल बऱ्याच जणांच्या काय व्हायला लागले ठीक आहे बघा गुणाकारामध्ये काय असतं पाय समान असताना घातांकाची बेरीज होते इन मल्टिप्लिकेशन इफ बेसिस आर सेम देन वी हॅव टू ऍड द पॉवर्स देन वी विल ऍड पॉवर इन दॅट केस वी विल ऍड पॉवर एक्स रेस टू 1 प्लस 1/2 म्हणजे काय असतं एक्स रेस टू हे 3/2 असं येतं समजलं मग यालाच काय लिहितो आपण एक्स रेस टू 1/2 लाच एक्स रेस टू 1/2 लाच काय लिहितो आपण एक्स इंटू हे रूट एक्स समजलं म्हणजे एक्स रेस टू 3/2 ला काय लिहिता येतं एक्स रूट एक्स लिहिता येतं समजलं हे बेसिक आहे आता बघा याला काय लिहू मग 3/2 आहे याला असं लिहितो मी के क्यू इंटू ए डिवायडेड बाय हे रूट 2 इंटू हे 3a² एकदा असं लिहा 3a² 2 इंटू रूट ऑफ 3a² बाय 2 जमतंय एक्स रूट एक्स एक्स रूट एक्स 3a² 2 इंटू रूट ऑफ 3a² 2 समजलं ओके आता बघा याला सिम्प्लिफाय करून घ्या परत सिम्प्लिफाय करून घ्या के क्यू इंटू ए डिवायडेड बाय रूट 2 इंटू 3 ए न ए मेलं 3a शिल्लक राहिलं आणि डिवाइड बाय 2 होते हे 2 गेले वर हे 2 गेले वर इथं इंटू आता काय होईल हे रूट 3 a² स्क्वेअर रूट आलं a आणि हे डिवायडेड बाय रूट 2 आहे म्हणजे वर जाऊन काय होईल हे रूट 2 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय आला न्यूमरेटरला हे रूट 2 आणि हे रूट 2 कॅन्सल समजलं का कळलं का नाही ए न ए मेलं काय शिल्लक राहिलं ए शिल्लक राहिली इथं हे के क्यू जसं तसे ओ हे ए पण कॅन्सल आहे ना ए ने मेले के क्यू आणि हे बघा हे रूट 2 जसं तसं हे 2 वर गेले हे 3a शिल्लक ए ने मेलं होतं 3a आणि हे बघा रूट 2 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणजे वर गेला न्यूमरेटरला आणि हे a² स्क्वेअर रूट आलं a हे रूट 2 आणि हे रूट 2 कॅन्सल शिल्लक काय राहिलं शिल्लक राहिलं बघा काय शिल्लक राहिलं Emax is equal to हे 2kq divided by 3 root 3 a square 3 root 3 a square 3 root 3 a square ठीक आहे kq by a square वाटलं त्याला असेल याला असेल 2 अपॉन हे a रूट 3 म्हणजे क्यूब रूट ऑफ 3 लिहिता येईल 3 रूट 3 म्हणजे काय 3 रेज टू 3/3 आहे 3/2 आहे बरोबर आहे म्हणजेच क्यूब रूट ऑफ 3 लिहिता येईल काय ठीक आहे बघा 3 काय 3 रूट 3 आहे 3 इंटू हे रूट 3 याला काय केलं 3^1 इंटू 3^1/2 म्हणजेच 3^3/2 3^3/2 म्हणजे क्यूब रूट ऑफ 3 स्क्वेअर करावं लागेल ना कळलं का ठीक आहे चला बघायला हे 2 अपॉन हे क्यूब रूट ऑफ 3 स्क्वेअर बरोबर आहे का नाही असं लिहिता येत नाही कसं लिहिता येते 3/3 येतं 3^3/2 लिहा 3^3/2 लिहा किंवा स्क्वेअर रूट ऑफ 9 लिहा 27 लिहा ठीक आहे असंच राहू द्या वाटलं तर असंच राहू द्या काही फरक पडत नाही इंटू हे kq/a स्क्वेअर ठीक आहे हे झालं आपलं फायनल आन्सर Emax ठीक आहे Emax चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन ठीक आहे लिहिलं मोडू काय हे मोडू चला इथपर्यंत समजलं क्लिअर आहे आता काही नाही फक्त ग्राफ राहिलाय ठीक आहे Emax झालं आता फक्त ग्राफ राहिलाय काढायचा ठीक आहे पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन मी पण पॉज करतो जरा पाणी पितो चला झालं ओके आता ग्राफ काढतो पण कारण हे इम्पॉर्टंट आहे हे डेरिव्हेशन पण इम्पॉर्टंट आहे 12वीच्या परीक्षेला विचारलं जाऊ शकतंय त्याच्यामुळं पूर्ण डेरिव्हेशन व्यवस्थित तयार करा आणि 12वीची परीक्षा
कधी आहे? मे मध्ये आहे. तुम्ही पाहिलंच असेल, बरोबर आहे. 12वीची परीक्षा काय गेली? मे महिन्यामध्ये पोस्टपोन झालेली आहे. ठीक आहे. चला आता काढायचं आहे ग्राफ ऑफ ई वर्सेस एक्स. ग्राफ ऑफ ई वर्सेस एक्स झाला शेवटचा पॉईंट आहे, इथं थांबतो मी नंतर. ग्राफ ऑफ ई वर्सेस एक्स. ग्राफ ऑफ ई वर्सेस एक्स. आता बघा, आपण बघितलं की समजा हे सेंटर आहे, रिंगचं सेंटर आहे. ठीक आहे. रिंगच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड काय असते? 0. बरोबर आहे. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. रिंगच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड किती असते? 0 असते. हे बघितलं आपण, बरोबर आहे. रिंगच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे आणि इन्फिनिटीला इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे. या ऍक्सिसवर घेऊ आपण एक्स आणि याच्यावर घेऊ आपण इलेक्ट्रिक फील्ड. वाय ऍक्सिसच्या अलॉंग घेऊ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. मग बघा, इथं इलेक्ट्रिक फील्ड काय असेल? 0. आणि इन्फायनाइट डिस्टन्सला एक्स ची कोणती व्हॅल्यू आहे? एक्स ची व्हॅल्यू a/√2 ला मॅक्सिमम आहे आणि एक्स इन्फिनिटीला परत 0 होईल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ग्राफ कसा असेल? म्हणजे ग्राफ हा असा असेल, हा असा आणि नंतर हा असा असेल. ठीक आहे. हे मोडतो मी. इक्वेशन वाटलं तर हे राहू द्या, हेच लक्षात ठेवा. ते 3/2 म्हणण्यापेक्षा 3√3 चांगलं लक्षात राहते. ठीक आहे. हीच व्हॅल्यू लक्षात ठेवा. 2kq डिवाइड बाय 2kq डिवाइड बाय 3√3 a². 2kq डिवाइड बाय 2kq डिवाइड बाय 3√3 a² ही झाली ई मॅक्स ची व्हॅल्यू. ठीक आहे. ई मॅक्स. आता बघा, हे काय होईल? इकडं असं गेल्यानंतर इनफायनाइट डिस्टन्सला हे पॅरलल आहे, हे पॅरलल आहे. ठीक आहे. ही लाईन याला पॅरलल आहे. म्हणजे इनफायनाइट डिस्टन्स वरती काय होईल? इनफायनाइट डिस्टन्स वरती गेल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड काय होईल? इलेक्ट्रिक फील्ड 0 होईल. इनफायनाइट डिस्टन्स वर गेल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड 0 होईल. इथं मध्येच कुठतरी मॅक्सिमम असेल, मध्येच कुठतरी मॅक्सिमम असेल आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू किती आहे? एक्स. एक्स ची व्हॅल्यू किती? एक्स इज इक्वल टू a/√2 आहे. एक्स इज इक्वल टू a/√2. आणि आपण हे पण बघितलं होतं की लेफ्ट साईडला पण गेल्यानंतर काय होती? 0 होती. म्हणजे काय होईल? इकडं पण कुठतरी इनफायनाइट डिस्टन्सला गेल्यानंतर काय होईल? इलेक्ट्रिक फील्ड 0 होईल. जस्ट अ मिनिट, तुम्हाला दिसत नसेल ना? ओके, इकडं का थोडासा. ओके, आता ठीक आहे. ठीक आहे. चला बघा, असं इनफायनाइट डिस्टन्सला गेल्यानंतर इकडं पण इलेक्ट्रिक फील्ड 0 होईल. ठीक आहे. आणि हे झालं एक्स इज इक्वल टू -a/√2. ठीक आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड निगेटिव्ह साईडला म्हणजे अपोजिट साईडला मॅक्सिमम. आणि मॅक्सिममची व्हॅल्यू किती असेल? मॅक्सिममची व्हॅल्यू ई मॅक्स. इथं ही काय? इथं ई मॅक्सिमम आहे आणि इथं ई मॅक्सिमम आणि मॅक्सची व्हॅल्यू किती आहे? 2kq/3√3 a². 2kq/3√3 a². चला ग्राफ काढून घ्या. ग्राफ काढून घ्या. ठीक आहे. पॉज द व्हिडिओ आणि नोट इट डाऊन. लिहिलं? ओके. चला, तर या ठिकाणी मी थांबतो. लेक्चर लेंदी व्हायला लागले. अजून राहिले, अजून काय करायले? इलेक्ट्रिक फील्ड ॲट सेंटर ऑफ सेमी सर्क्युलर रिंग. इलेक्ट्रिक फील्ड ॲट सेंटर ॲट क्वाड्रंटल रिंग. म्हणजे क्वाड्रंटच्या सेंटरला रिंग, सॉरी क्वाड्रंटच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू जनरल आर्क ॲट इट्स सेंटर. ठीक आहे. तर हे बघायचं राहिले. त्याच्यानंतर बारची इलेक्ट्रिक फील्ड बघायची राहिली, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. अभ्यास करत राहा. काय अडचण असेल तर विचारा. आणि 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 फक्त अभ्यास करत राहा. इकडलं तिकडलं लक्ष कमी करा. ठीक आहे. चला अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.